झटपट आणि क्विकली होणारा आजचा मेन्यू। मिरची जी फ्राय करून घेतलेली आहे ती। हाय गाईज, गुड मॉर्निंग। आणि आज मी ना ट्राय करणार आहे, कारण की ना मला जमत नाही आहे, पण मी ट्राय तर करेन। मी दाखवते तुम्हाला काय। हा ना कुदलीचा दांडा काल ना मी इथे खणत होते थोडी शेतामध्ये, त्यावेळी हात तुटला माझ्या हातून, तर बोलले की हे लावण्याचा प्रयत्न करते, पण ट्राय तर करेन, बघूया होते का। एवढ्याच या कुदलीच्या मापाची आता निर्गिलीच्या झाडाची फांदी तोडून घेते, बघते होते की नाही ते, नाहीतर दुसरं काहीतरी। हा निर्गिलीचा झाड आहे ना, गेट आहे हा मी बाहेर काढून ठेवला आहे, पण ह्याच्यावर मागे जो निर्गिलीचा झाड दिसतोय ना, हा तोडून घेणार आहोत। हा कुदलीसाठी परफेक्ट आहे असं वाटते, बघू। इथून तोडून घेते आता। हा निर्गिलीचा झाड असतो ना, हा मजबूत असतो, म्हणजे खराब नाही कोणती गोष्ट होत। मग ते कुदलीसाठी नाही तर कशासाठी। आत्ता ही कुदली कंप्लीट झाली। कशासाठी मी तयार केली माहिती आहे का कुदली, चला दाखवते। या पद्धतीत मी कुदली तयार करून घेतली। ही बघा, खणायचं आहे आणि म्हणून यासाठी कुदली तयार करून घेतली। ऊन भरपूर झालं आहे, तरी पण एवढी जागा, छोटीशी जागा आहे, हे दिसत असेल मोठी, पण छोटीशी जागा आहे। खणून घेते, जेवढी खणता येईल तेवढी। पाणी पहिल्यांदा शिंतरून घेणार होते, पण आता पाईप नाही लावत आहे, पाईप लावायला कंटाळा येते, म्हणून आता मी तसंच खणून घेते। जर खणत असेल तर खणून घेते, नाहीतर नाही। जमीन जर हलकी आली ना खणण्यासाठी तर खणून घेते, नाहीतर संध्याकाळी। एवढी ही जमीन खणून घेते। इथे भाज्यात लावायच्यात, लाल माठच लावायचं। आता पण इथे लावलेलं होतं, पण ते पावसामध्ये जास्त पाण्याचा ओव्हरलोड झालेला होता ना, म्हणून ते भाजी तेवढी गेली। लाल माठ आहे, एवढे मोठे झालेत। त्या पिठाच्या भाकऱ्या बनवतो, त्याच्यासाठी चवीपुरता मीठ चवीपुरता म्हणजे थोडाच मीठ मिक्स करून घ्यायचं। वॉर्म वॉटर नाही घेतलेला, नॉर्मली घरातला पाणी असतो ना तो घेतलेला आहे, आणि मिक्स करून घ्यायचं आहे। जेवढा पाणी लागेल तेवढाच पाणी मिक्स करून पीठ मळून घ्यायचं आहे। हा डो मळून घ्यायचा आहे, एकदम पातळ नाही बनवून घ्यायचं आहे ना। हा एकदम पातळी नाही मळून घ्यायचं नाही, एकदम कडकही नाही मळून घ्यायचं, याप्रमाणे मळून घ्यायचं आहे। त्यानंतर सुका पीठ आहे ना, भुरभुरीत असं पसरवून घ्यायचं आहे, स्प्रेड करून घ्यायचं आहे। थोडा पीठ घेऊन गोळे तयार करून घ्यायचे। जेवढी तुम्हाला पातळ लाटता येईल ना तेवढी पातळ थापून घ्यायची। आणि मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका, तुम्ही जास्त ओल्या पिठाची भाकरी खाता की सुके पिठाची भाकरी खाता। आम्ही जास्त ओल्या पिठाची भाकरी करतो, तांदळाची। मग नाचणीची असेल तरी ओल्या पिठाचीच भाकरी बनवतो। कधी बनवतो माहिती आहे, जर पटकन जर बनवायची असेल तर याप्रमाणे, आणि कंटाळा येत असेल ना तर, पण जास्तीत जास्त करून ओल्या पिठाचीच भाकरी बनते। आणि प्लॅस्टिकची पिशवी घेतली ना तर काय होते माहिती आहे, म्हणजे उचलायला पटकन उचलता येते भाकरी। तरी उचलायची झाली ना तर या बघा, याप्रमाणे उचलता येते। आणि आत्ता ही तव्यात टाकायची, आणि वरून थोडा पाणी, जास्त नाही आहे, पसरून घ्यायचं आहे। जो सुका पीठ आहे ना तो सुका पीठ ओला करून घ्यायचा आहे। आणि ह्या भाकऱ्या आहेत ना, ह्या जास्त चुलीवर जास्त बनल्या जातात, आणि तवाही चांगला गरम करून घ्यायचा, आणि मगच बाकी पीठ घेऊन परत आता दुसरी भाकरी बनवून घ्यायची आहे, ती भाकरी होतपर्यंत। आणि भाकऱ्या बनवायला एकदम साध्याने सोप्या आहेत, फक्त बनवता यायला पाहिजे। गरम पाणी घेतलं ना तरीही भाकरी होते। गरम पाणी मळण्यासाठी वॉर्म वॉटर घ्यायचं आहे, एकदमही गरम नाही, उकळून घेतलेला पाणी नाही, तो नॉर्मली उकळून घ्यायचा आहे आणि थंड करून नॉर्मली घ्यायचं आहे, आणि याप्रमाणे भाकरी बनवून घ्यायची। आता ही चिपकलेली आहे ना, प्लॅस्टिकची पिशवी आहे ना, ह्या प्लॅस्टिकच्या पिशवीवर ना काढताही येते। आणि जर तुम्ही खाली प्लेट घेतलेली असेल ना तर त्याने एवढं जमत नाही, मग हा पीठ आहे ना ह्याचं जास्त पसरटपणा होते, म्हणजे खाली जास्त जाते।
मी त्याने पण एकदा बनवलेली होती भाकरी, पण मला हेच मस्त बेस्ट वाटते, प्लास्टिकची पिशवी. भाकरी पलटवून घ्यायची, अशी सुटली ना एकदा तव्यावर ना की पलटवून घ्यायचे. या भाकरीसोबत जर तोंडी लावण्यासाठी मिरची असेल ना तर एक नंबर लागतो. मिरचीवर मीठ थोडा पसरून घ्यायचं आहे. राई, मी जिरा आणि राई तडतडून घ्यायचे आहे आणि तिखट मिरची आवडीनुसार. याच्यामध्ये कांदा लसूणही मिक्स करू शकता, पण मी मिक्स नाही करून घेत. कांदा लसूणच मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जर कांदा जर आवडत असेल तर कांदाही मिक्स करू शकता, पण लसणाची टेस्ट छान येते या ग्रेव्हीला. हळद मिक्स करून घेतली आणि मेथी बारीक चॉप केलेली. मेथी जेवढी तेलामध्ये सॉते करून घ्याल ना, त्याला तो नॉर्मल करवटपणा असतो ना मेथीला, तो पूर्ण दूर होऊन जातो आणि परफेक्टली लागते मेथी. चण्याचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. 2 चमचे चण्याचं पीठ मिक्स करून घेते आणि चण्याचा पीठही चांगला भाजून घ्यायचं आहे. आणि यामध्ये दही मिक्स करू शकता, पण मी दही मिक्स नाही करत आहे. नॉर्मल पीठ, चण्याचं पीठ तर रोस्ट करून घेतलात ना तर टेस्ट छान करून घ्यायचं आहे. आणि चवीपुरता मीठ मिक्स करून ह्याची फ्लेम स्लो ठेवून झाकण देऊन शिजवून घ्यायची आहे. चण्याच्या पिठाची ग्रेव्ही परफेक्टली झाल्यानंतर खाली उतरून घेतले. जास्तही जाड नाही बनवून घ्यायची, अजून नंतर ती जाड होणार आहे, कारण की थंड झाल्यानंतर चण्याचा पीठ थोडा जाड होतो. एक नंबर. मेथीची ग्रेव्ही प्लेटमध्ये सर्व करून आणि सुक्या पिठाची भाकरी. तुम्ही जास्त ओल्या पिठाची भाकरी करता की सुक्या पिठाची? मिरचीची फ्राय करून घेतलेली आहे ती सर्व. व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि सुक्या पिठाची भाकरी आणि मेथीची आमटी बनवायलाही विसरू नका.